नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक आपण अभ्यासले. हे टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली, सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेतलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला. आता हे जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुमच्या सर्वांच्या आवडीचा विषय अकाउंट हा साध्या सरळ सोप्या भाषेत अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण अभ्यासणार आहोत इश्यू ऑफ शेअर, टॉपिक नंबर 8. त्यात लेक्चर नंबर 3 आहे. याच्यामध्ये आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट समजून घेणार आहोत, म्हणजेच जनरल एंट्री समजून घेणार आहोत. ह्या टॉपिक मधला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना जनरल एंट्री समजतील त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहेत किंवा इव्हन ते समजणार आहेत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने समजून घेतील, जनरल एंट्री चांगल्या पद्धतीने ज्यांना समजणार आहेत त्यांना नक्कीच प्रॉब्लेम देखील चांगले समजणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण शेअर इश्यू करण्याच्या काही मेथड्स समजून घेतलेल्या होत्या. आता आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये शेअर इश्यू करत असतानाची जी प्रोसिजर असणार आहे, डिटेल्स प्रोसिजर, ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की बाबा हे शेअर इश्यू करत असताना कोणकोणत्या स्वेट इक्विटी शेअर इश्यू होतात, बोनस शेअर, अशा बऱ्याचशा मेथड्स आपण समजून घेतलेल्या होत्या. तर आता यापैकी आपल्याला काय अभ्यासायचं, फक्त ॲज अ पब्लिक इश्यू ऑफ शेअर, म्हणजेच काय, सर्वसामान्य लोकांना आपण शेअर इश्यू करणार आहोत आणि ते इश्यू करत असताना, पब्लिक इश्यू करत असताना कशा पद्धतीने ते इश्यू होणार आहेत ते आपल्याला फक्त या ठिकाणी बघायचं आहे. तर काय सांगितलंय बघा त्यांनी, ॲज अ पब्लिक इश्यू ऑफ शेअर इज इन्क्लुडेड इन 12th सिलेबस, म्हणजे 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला पब्लिक इश्यू ऑफ शेअर इज इन्क्लूड असणार आहे. आणि दॅट मेथड एक्सप्लेन इन डिटेल हिअर, आणि तीच मेथड आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे डिटेल. आता पब्लिक इश्यू ऑफ शेअर म्हणजे काय ते समजून घ्या. त्यांनी बघा काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, इन द मोस्ट कॉमन अँड पॉप्युलर प्रॅक्टिस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी टू रेज द शेअर कॅपिटल बाय इश्यूइंग इट शेअर टू पब्लिक इन प्रायमरी मार्केट. बघा, कंपन्या ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये आपले शेअर्स विकून भांडवल उभा करतात, तर ते शेअर मार्केटमध्ये शेअर विकणे आणि भांडवल उभा करणे ही एक मोस्ट पॉप्युलर प्रॅक्टिस आहे. म्हणजे सर्वात सोपा मार्ग किंवा सगळ्याच कंपन्या त्या मार्ग अवलंबतात, आणि तेच त्यांनी सांगितले. फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलोड बाय द कंपनी टू इश्यू इट्स शेअर टू द पब्लिक. आणि खालील प्रोसिजर फॉलो केली जाते. पहिल्यांदा काय केलं जातं, शेअर विक्रीसाठी एक प्रॉस्पेक्टस इश्यू केलं जातं, म्हणून इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस म्हणले त्यांनी. ह्या प्रॉस्पेक्टस मध्ये काय असतं की तुम्ही किती शेअर विक्रीस काढणार आहे, शेअरची किंमत किती आहे, त्याच्यानंतर किती तारखेपर्यंत शेअरची विक्री चालू राहणार, किती तारखेपासून शेअरची विक्री चालू होणार आहे, किती तारखेला शेअर विक्री बंद होणार आहे, कोणत्या बँकेत तुम्हाला शेअर्सचे पैसे जमा करायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. म्हणजेच इन डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली असते. आता हे प्रॉस्पेक्टस म्हणजेच काय, माहितीपत्रक. त्यामध्ये कंपनीविषयी माहिती, शेअर्स कधी सुरू होणार विक्रीला, कधी बंद होणारे विक्री शेअरची, ह्या संदर्भातली माहिती दिलेली असते. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्यासारखे सर्वसामान्य लोक त्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतात. तर तेच बघा, द कंपनी इश्यू अ प्रॉस्पेक्टस विच प्रोव्हाइड कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी. बघा, कंपनीविषयीची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली असते. टू प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर, म्हणजे जे काही इन्व्हेस्ट करणार, म्हणजे आपल्यासारखे लोक जे इन्व्हेस्ट करणार आहेत, इन्व्हेस्ट म्हणजे काय, कंपनीचे शेअर खरेदी करणार, म्हणजेच कंपनीमध्ये त्यांचे पैसे गुंतवणार आहेत, त्यांना आपण इन्व्हेस्टर असं म्हणूया. द प्रॉस्पेक्टस स्पेसिफाय द नंबर ऑफ शेअर, म्हणजे आता ह्या प्रॉस्पेक्टस मध्येच, म्हणजेच काय, त्या माहितीपत्रकामध्ये काय असतात, स्पेसिफिक द नंबर ऑफ शेअर, म्हणजे किती शेअर्स तुम्ही विक्रीला काढलेले आहेत याची माहिती असणार आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअरची इन्फॉर्मेशन असणार आहे. ऑफर टू द पब्लिक अँड टू फेस व्हॅल्यू, म्हणजे त्या शेअरची फेस व्हॅल्यू काय असणार आहे. अँड द अमाऊंट टू बी पेड ऑन ऍप्लिकेशन, आणि ऍप्लिकेशन करत असताना, म्हणजे आता बघा, एखाद्या व्यक्तीला जर ते शेअर्स घ्यायचे असतील तर ते प्रॉस्पेक्टस म्हणजे माहितीपत्रक बघणार, त्या माहितीपत्रकासोबतच त्यांनी एक अर्ज दिलेला असतो, त्यालाच आपण ऍप्लिकेशन म्हणतो. तो ऍप्लिकेशन फॉर्म कंपनीला भरून द्यायचा आणि त्या ऍप्लिकेशन फॉर्म सोबत
त्या शेअर्सच्या अमाऊंटपैकी काही रक्कम आपल्याला काय करावं लागते, जमा करावी लागते. तर ते ऍप्लिकेशनच्या वेळेस किती रक्कम तुम्हाला जमा करायची आहे, अलॉटमेंटच्या वेळेस किती रक्कम जमा करायची, म्हणजे किती किती हप्त्याने ते शेअर्सचे पैसे तुम्हाला पेड करायचे आहेत, या संदर्भातली इन्फॉर्मेशन त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असते. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की कंपनी ज्यावेळेस शेअर विकते त्यावेळेस त्या शेअरची किंमत, जर समजा कंपनीने एक 100 रुपये शेअरची किंमत ठरवली, तर कंपनी काय करणार, पहिला हप्ता, त्याच्यानंतर दुसरा हप्ता, त्याच्यानंतर तिसरा हप्ता आणि त्याच्यानंतर चौथा हप्ता, असे 4 हप्त्यांमध्ये ते 100 रुपये एकदम सगळे घेत नाही. पहिला हप्ता जो असणार आहे, ज्या लोकांना शेअर खरेदी करायचे ते ऍप्लिकेशन करतील आणि त्या ऍप्लिकेशनच्या वेळेसच कंपनी त्या 100 रुपयापैकी काही ठराविक रक्कम घेत असते, त्याला आपण ऍप्लिकेशन मनी असं म्हणू. किंवा जो पहिला हप्ता असणार आहे तो काय असणार आहे, ऍप्लिकेशन असणार आहे, ऍप्लिकेशन. मग ऍप्लिकेशनच्या वेळेस काही ठराविक रक्कम कंपनी काय करणार आहे, त्यांच्याकडून घेणार आहे. मग ऍप्लिकेशन ज्यांनी केलेले त्यांना कंपनी काय करणार आहे, शेअर्सचं वाटप म्हणजे भागाचं वाटप करणार, त्यालाच आपण काय म्हणणार, अलॉटमेंट. आणि ह्या अलॉटमेंटच्या वेळेस ज्यावेळेस शेअर त्यांना आपण देणार आहोत त्यावेळेस त्यांना आपण काय करणार, त्यांच्याकडून ठराविक रक्कम त्या शेअर्सच्या किमतीपैकी घेणार. म्हणजे उदाहरणार्थ असं धरूया की बघा, ऍप्लिकेशनच्या वेळेस त्यांनी काय केले, 25 रुपये घ्यायचं ठरवलं. मग ऍप्लिकेशन मनी किती असणार आहे, 25. अलॉटमेंट ज्या वेळेस ते करणार आहेत त्यावेळेस त्या 100 रुपयापैकी त्यांनी 25 रुपये घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर जे काही हप्ते असणार आहेत त्यांना ते काय म्हणणार की फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. मध्ये कॉल म्हणजेच काय, हप्ता थोडक्यात. मग त्यांनी फर्स्ट कॉल असं समजलं की फर्स्ट कॉल या ठिकाणी, याच्या वेळेस त्यांनी 25 रुपये घ्यायचं ठरवलं. आणि शेवटचा हप्ता असणार आहे फायनल कॉल, किंवा त्याला आपण सेकंड कॉल देखील म्हणूया, फायनल कॉल. इथं त्यांनी 25 रुपये घ्यायचं ठरवलं. म्हणजे 4 हप्त्यांमध्ये 25-25 रुपये याप्रमाणे 100 रुपये ते शेअरचे काय करणार आहेत, वसूल करणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस शेअर्स कंपनी विक्रीस काढणार, माहितीपत्रक प्रसिद्ध करून त्या शेअर्सची किंमत त्या ठिकाणी दिलेली असणार आहे, त्या शेअर्स किती विक्रीस काढलेले ते नंबर ऑफ शेअर्स दिलेले असणार आहे, आणि ते शेअर्सची किंमत जी 100 रुपये ठरवलेली असणार आहे, दिली असणार आहे, ती कंपनी कशा पद्धतीने तुमच्याकडून वसूल करणार आहे. म्हणजे ऍप्लिकेशनच्या वेळेस किती रक्कम घेणार, त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या वेळेस त्या शेअर्सच्या 100 रुपयापैकी किती पैसे घेणार तुमच्याकडून, फर्स्ट कॉलच्या वेळेस किती घेणार, फायनल कॉलच्या वेळेस किती घेणार, अशी सगळी माहिती त्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली असते. आणि त्याच प्रॉस्पेक्टस म्हणजेच काय की माहिती पत्रक, त्याच्यावर विश्वास ठेवून कंपनीचे शेअर लोक खरेदी करतात. पुढे बघा, रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन. बघा आता तुम्ही काय केलं, प्रॉस्पेक्टस काय केलं, इश्यू केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि तुमच्याकडे शेअर खरेदीसाठी लोकांनी ऍप्लिकेशन करायला सुरुवात केली. मग त्यांनी म्हटले, द इंटेंडिंग सबस्क्रायबर टू द शेअर आर रिक्वायर्ड टू सेंड देअर ऍप्लिकेशन फॉर्म टुगेदर विथ द ऍप्लिकेशन मनी बाय द स्पेसिफिक डेट. काय सांगितले, ज्यांचं इंटेन्शन आहे शेअर खरेदी करण्याचं ते काय करतात, सेंड देअर ऍप्लिकेशन, म्हणजे ते स्वतःचं ऍप्लिकेशन, आम्हाला शेअर पाहिजेत अशा पद्धतीचा अर्ज कंपनीला करतात. आणि त्या अर्जासोबत जो अर्ज असेल, ऍप्लिकेशन फॉर्म असेल, त्या फॉर्म सोबत टुगेदर विथ द ऍप्लिकेशन मनी. ऍप्लिकेशन मनी म्हणजे काय, मी सांगितले की ऍप्लिकेशन सोबत काही ठराविक टक्के रक्कम आपल्याला मागवावी लागते, त्या ऍप्लिकेशन मनी ते काय करतात, मागवतात स्पेसिफिक डेट पर्यंत. द कंपनी मेक इट्स ऍप्लिकेशन फॉर्म अवेलेबल टू द पब्लिक ब्रॉट इट्स ब्रोकर अँड बँक. आता हे ऍप्लिकेशनचे जे पैसे असणार आहेत ते कुठं, ब्रोकर थ्रू किंवा बँक थ्रू ते जमा करत असतात. ॲज पर द सेक्शन 39 सबसेक्शन 2 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013, द अमाऊंट पेएबल ऑन ऍप्लिकेशन ऑन एव्हरी सिक्युरिटी शेअर शाल नॉट बी लेस दॅन 5% ऑफ द नॉमिनल अमाऊंट ऑफ शेअर. बघा, जे काही तुम्ही ऍप्लिकेशनच्या सोबत पैसे मागवणार आहात, म्हणजे ऍप्लिकेशन तुम्हाला करणार, उदाहरणार्थ 100 रुपये शेअरची किंमत आहे, तर हे यासाठी जो व्यक्ती अप्लाय करणार आहे, आम्हाला शेअर पाहिजे म्हणून अर्ज करणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरून, तर त्याच्याकडून कमीत कमी 5% म्हणजे 5 रुपये तरी रक्कम मागितली पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की 5% पेक्षा कमी रक्कम मागवता येणार नाही. मग तुम्हाला रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न येऊ शकतो की शेअर्सच्या फेस व्हॅल्यूपेक्षा कमीत कमी किती टक्के रक्कम मागितली पाहिजे, तर 5% ऑफ इट्स नॉमिनल अमाऊंट त्यांनी ती मागितलीच पाहिजे. सच अदर पर्सेंटेज ऑर अमाऊंट ॲज मे बी स्पेसिफाईड बाय द सेबी मेकिंग रेग्युलेशन ऑन दिस बिहाफ. अजून काही चार्जेस असतील किंवा काय पर्सेंटेज असतील सेबीच्या रूल्सनुसार ते देखील त्यांना पेड करावे लागतात. ब्रोकरेज वगैरे ह्या गोष्टी असणार आहेत. तर हे दुसरी स्टेप काय आहे, रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन. पहिल्यांदा प्रॉस्पेक्ट इश्यू करायचं, नंतर लोकांकडून ऍप्लिकेशन मागवायचं ज्यांनी ऍप्लिकेशन केलेले असतील. तर तिसरी स्टेपला काय असणार आहे,
की त्या ऍप्लिकेशन ज्यांचे आले त्यांना काय करायचं, अलॉटमेंट ऑफ शेअर म्हणजे शेअर त्यांना अलॉट करायचे. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितले ॲज पर द सेक्शन 39(1) ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 no allotment of any share of a company offered to public for subscription shall be made unless the amount stated in the prospectus. बघा त्यांनी काय म्हटलंय की नो अलॉटमेंट ऑफ एनी शेअर ऑफ द कंपनी म्हणजे कोणताही शेअर कंपनीचा जर तुम्हाला वाटप करायचा असेल तर तो वाटप करत असताना तुम्ही प्रॉस्पेक्टस पब्लिश केल्याशिवाय वाटप करता येणार नाही पब्लिकला. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मिनिमम अमाऊंट जे असणार आहे ती मिनिमम अमाऊंट प्रॉस्पेक्टस सोबत ॲप्लिकेशन मनी म्हणून आलीच पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही ते अलॉट करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. द मिनिमम अमाऊंट हॅज बीन सबस्क्राइब्ड अँड द सम पेएबल ऑन ॲप्लिकेशन फॉर द अमाऊंट सो स्टेटेड हॅव बीन पेड टू अँड रिसिव्ड बाय द कंपनी बाय चेक अँड अदर इन्स्ट्रुमेंट. बघा ते अमाऊंट कंपनीला कशी चेक किंवा बँक थ्रू किंवा अदर इन्स्ट्रुमेंटने आली पाहिजे. कंप्लाइंग ऑल रिक्वायरमेंट्स द डायरेक्टर ऑफ कंपनी प्रोसीड फॉर द अलॉटमेंट प्रोसिजर. म्हणजे या सगळ्या रिक्वायरमेंट कंप्लीट झाल्यानंतर कंपनीचे डायरेक्टर असणार आहेत ते कोणती प्रोसिजर फॉलो करतात, अलॉटमेंटची प्रोसिजर फॉलो करणार आहेत. मग ज्यांना शेअर वाटले जाणार आहेत त्यांना काय दिलं जातं, अलॉटमेंट लेटर. म्हणून त्यांनी असं सांगितलंय की अलॉटमेंट आर सेंड टू दोज हू आर अलॉटेड सर्टन नंबर ऑफ शेअर. ज्यांना आपण शेअरचं वाटप केलेलं आहे त्यांना आपण अलॉटमेंट लेटर देणार. व्हाईल त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले रिग्रेट लेटर म्हणजे दिलगिरी पत्र म्हणूया आपण त्याला, ते कोणाला द्यायचं, ज्यांना आपण शेअरचं वाटप केलं नाही. कधी होऊ शकतं, उदाहरणार्थ आपण शेअर्स किती काढले, 100 विक्रीस काढले आणि आपल्याला 120 ऍप्लिकेशन आले. मग 120 लोकांनी आपल्याला अप्लाय केलेले म्हणजे आपण शेअर तर 100 लोकांनाच देणार, राहिलेले जे 20 असणार आहेत त्या 20 लोकांना काय करणार, तर हे 100 लोकांना जे शेअर दिलेले आहेत त्यांना आपण काय करणार, अलॉटमेंट लेटर देणार की तुम्हाला शेअर वाटप करण्यात आलेले. आणि ह्या 20 लोकांना आपण शेअर देऊ शकलो का, सर नाही देऊ शकलो. मग हे 20 लोक जे शेअर द्यायचे राहिलेले आहेत त्यांना आपण कोणतं लेटर देणार आहोत, रिग्रेट लेटर. इट इज सेंड टू दोज हॅव नॉट अलॉटेड एनी शेअर अँड देअर ॲप्लिकेशन मनी इज रिफंडेड. म्हणजे ह्या 20 लोकांना आपण दिलगिरीचं पत्र पाठवणार, त्यांची क्षमा मागणार की आम्ही तुम्हाला शेअर देऊ शकलो नाही आणि हे तुमचे पैसे तुम्ही शेअर ॲप्लिकेशन सोबत जे दिले होते फॉर्म सोबत हे तुम्हाला परत घ्या. म्हणजेच ते पैसे काय करणार, रिफंड करणार आहोत. On share being allotted, the second installment is demand. It is called allotment money. मग शेअर अलॉट केल्यानंतर आपण सेकंड इन्स्टॉलमेंट त्यांची मागणार आणि त्यालाच काय म्हणणार आपण, अलॉटमेंट. म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेस जे पैसे मागणार आहोत त्याला आपण अलॉटमेंट मनी असं म्हणणार. देन आफ्टर फोर्थ स्टेप असणार आहे कॉल ऑन शेअर्स. शेअर्स म्हणजे काय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा 100 रुपयाचा शेअर आहे, 4 इन्स्टॉलमेंटमध्ये मागवणार. पहिली इन्स्टॉलमेंट ॲप्लिकेशनच्या वेळेस, दुसरं आता वाटप करताना, तिसरं काय फर्स्ट कॉल, चौथा सेकंड कॉल, पाचवा फायनल कॉल, अशा पद्धतीचे इन्स्टॉलमेंट असतील. तर आपण 4 इन्स्टॉलमेंटमध्ये सांगत होतो. त्यांनी तेच सांगितले. बघा काय सांगण्याचा प्रयत्न केलेला की आफ्टर रिसिव्हिंग अलॉटमेंट द कंपनी मेक द कॉल ड्यू. म्हणजे कंपनी काय करते, मग कॉलनुसार म्हणजे हप्त्याची मागणी करते पैशाची. इफ द कॉल आर मोर दॅन 1 दे आर सिरियसली नंबर ॲज फर्स्ट कॉल. म्हणजे एकपेक्षा जास्त कॉलमध्ये पैसे मागवायचे असेल तर फर्स्ट कॉल म्हणणार, सेकंड कॉल म्हणणार, एक्सेट्रा असं. अँड द लास्ट कॉल इज फायनल कॉल. शेवटचा कॉल काय असणार आहे, फायनल कॉल असणार आहे. अ कॉल इज डिमांडेड बाय कंपनी टू पे रिमेनिंग अमाऊंट अदर दॅन ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी. बघा आता जे कॉलचे जे पैसे असतात त्याला बघा पहिला अलॉटमेंट, पहिलं ॲप्लिकेशन आणि दुसरा अलॉटमेंट, याच्यानंतर जे हप्त्याचे पैसे मागणार आहेत त्याला आपण कॉल असं म्हणणार, म्हणजेच कॉल मनी असं म्हणणार. आणि हे मागण्यासाठी ॲटलिस्ट 14 डे नोटीस शेअर होल्डर जे असणार आहेत त्यांना आपल्याला 14 दिवसाचं नोटीस देऊन ते पैसे मागितले पाहिजेत. आय होप हे क्लिअर झालेलं असणार आहे. आता काही बेसिक अकाउंटिंग एंट्रीज असणार आहे इश्यू ऑफ शेअर्सच्या. काय असणार आहेत, बेसिक अकाउंटिंग एंट्री. मी तुम्हाला 4 इन्स्टॉलमेंट सांगितल्या होत्या. कोणत्या 4 इन्स्टॉलमेंट असतात बघा. उदाहरणार्थ 100 रुपयाचा शेअर आहे असं आपण गृहीत धरूया, कंपनीचा 100 रुपये शेअरची व्हॅल्यू आहे आणि हे 100 रुपयाचं पहिलं आहे ॲप्लिकेशन. पहिली इन्स्टॉलमेंट काय असणार आहे, ॲप्लिकेशन. तुम्ही जे ॲप्लिकेशन करणारे शेअर्स खरेदीसाठी त्यावेळेस तुम्हाला काय पैसे द्यावे लागणार. दुसरी इन्स्टॉलमेंट ज्यांनी ॲप्लिकेशन केले त्यांना आपण अलॉट करणार आहोत शेअर, म्हणजे अलॉटमेंट म्हणजे वाटपाच्या वेळेस काय पैसे मागवायचे. तिसरी इन्स्टॉलमेंट असणार आहे फर्स्ट कॉल आणि लास्ट जर शेवटचे इन्स्टॉलमेंट असेल तर त्याला आपण फायनल कॉल असं म्हणणार, किंवा अजून जर वाढवायचे असेल तर सेकंड कॉल, त्याच्यानंतर फायनल कॉल. मग
आपण या ठिकाणी 4 इन्स्टॉलमेंटमध्येच ठरवले की मागवायचे म्हणजे हा फायनल कॉल असणार आहे. असं गृहीत धरूया की फर्स्ट ऍप्लिकेशनच्या वेळेस शेअरची किंमत 100 रुपये होती, त्या ऍप्लिकेशनच्या वेळेस आपण 25 रुपये घेतले, अलॉटमेंटच्या वेळेस 25 रुपये घेतले, फर्स्ट कॉलच्या वेळेस 25 रुपये घेतले आणि फायनल कॉलच्या वेळेस 25 रुपये घेतले. म्हणजेच काय, या 4 इन्स्टॉलमेंटमध्ये आपण 25 असे 100 रुपये मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे जे इन्स्टॉलमेंट आपण मागवणार आहेत म्हणजे ऍप्लिकेशनच्या आपल्याला 2 अकाउंटिंग एंट्रीज कराव्या लागणार आहेत, अकाउंटिंग ट्रीटमेंट. मग पहिली कोणती, ऍप्लिकेशनचे पैसे बँकेत जमा होतात, मग आपण काय म्हणणार, पहिली रिसिप्ट ऑफ शेअर ऍप्लिकेशन मनी. मग आपण ते बँकेत जमा होतात, बँक अकाउंट डेबिट, कशाचे पैसे आहेत, शेअर ऍप्लिकेशनचे, म्हणून टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, अशी त्याची जनरल एंट्री होणार आहे. दॅन नेक्स्ट अलॉटमेंटचे पैसे असतील, म्हणजे अलॉटमेंट सॉरी आता हे आलेले पैसे बरं का, ह्याची दुसरी एंट्री, म्हणजे याच्या आपल्याला प्रत्येकाच्या 2 एंट्री करायच्या. म्हणजे आता ही एक गोष्ट लक्षात घ्या की ऍप्लिकेशनची ही झाली पहिली एंट्री आणि ऍप्लिकेशनची जर दुसरी एंट्री करायची म्हणली तर बघा इथं ही दुसरी एंट्री. काय एंट्री होणार आहे, एंट्रीचं नाव काय आहे, ऑन ट्रान्सफर ऑफ ऍप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. म्हणजे जे ऍप्लिकेशनचे पैसे आले होते ते कशाचे होते, शेअर कॅपिटलचे होते, म्हणून ते शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायला लागतील, शेअर कॅपिटल अकाउंटला. मग याची एंट्री काय करावी लागणार आहे आपल्याला की शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. मग त्यांनी पुढे सांगितलं, आता इथे एक गोष्ट मी हा एक पॅराग्राफ 2 शब्दाचा आहे तो वाचून घेतो. त्यांनी काय सांगितले बघा, द प्रोसिजर फॉर अकाउंटिंग फॉर दिस इश्यू ऑफ इक्विटी शेअर अँड प्रेफरन्स शेअर इज द सेम. म्हणजे इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअरची जी प्रोसिजर असणार आहे अकाउंटिंग ट्रीटमेंटची ती सेम असणार आहे. जर आपण इक्विटी शेअर वाटत असेल तर आपण या ठिकाणी काय म्हणणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन जनरल एंट्रीमध्ये, आणि जर प्रेफरन्स शेअर वाटत असेल तर बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट असं म्हणणार. इथं सुद्धा काय, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट म्हणजे कोणते, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट जर इक्विटी शेअर असतील तर, प्रेफरन्स शेअर असतील तर प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. अशा पद्धतीचा फक्त बदल करायचा, पण प्रोसिजर तीच असणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते शब्द त्या ठिकाणी जनरल एंट्रीमध्ये दिलेले नाहीयेत. पुढे जाऊन त्यांनी सांगितले, हावेवर वर्ड इक्विटी अँड प्रेफरन्स इज प्रीफिक्स्ड टू द शेअर इन्स्टॉलमेंट इन ऑर्डर डिफरंटेटिव्ह बिटवीन द टू. लक्षात घ्या. तर ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री, पहिली एंट्री काय, ऍप्लिकेशनचे पैसे भेटले, आपण एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट किंवा शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. त्याच्यानंतर दुसरी एंट्री काय करणार, आपण आलेले पैसे कुठे ट्रान्सफर करायचे, शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे, म्हणून एंट्री काय करणार, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर 2 नंबरची एंट्री काय, अलॉटमेंट. मग अलॉटमेंटचे पैसे मागवायचे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला जे मागवतो त्यावेळेस त्याला म्हणतो ड्यू. ज्यावेळेस आपण पैसे मागवणार त्याला म्हणणार ड्यू. पैसे आलेत का, मागवायचेत म्हणजे अजून येणं आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, ड्यू असं म्हणणार. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे असणार आहे म्हणजे अलॉटमेंटची इन्स्टॉलमेंट असणार आहे तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याची जी पहिली एंट्री असणार आहे शेअर अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री असणार आहे. मागवलेले पैसे भेटतात, मग त्या अलॉटमेंटच्या इन्स्टॉलमेंटची दुसरी एंट्री काय असणार आहे, शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड असणार आहे. फर्स्ट कॉल जर असेल तर फर्स्ट कॉलची पहिली एंट्री काय, फर्स्ट कॉल मनी ड्यू, आणि दुसरी एंट्री काय होईल, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, अशा पद्धतीची. मग आता बघा ड्यूची जी एंट्री असणार म्हणजे कोणती इन्स्टॉलमेंट असू द्या, म्हणजे ऍप्लिकेशनची वगळता आपण अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल, सेकंड कॉल कोणतीही असू द्या, त्याची जी ड्यूची एंट्री म्हणजे मागवण्याची एंट्री आहे पैसे, त्याच्यामध्ये ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवतोय त्या इन्स्टॉलमेंटला द्यायचं आपण डेबिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण या ठिकाणी काय करतोय, शेअर अलॉटमेंटचे पैसे मागवतोय, बरोबर. मग आपण जनरल एंट्रीमध्ये मागवण्याच्या म्हणजे ड्यूच्या एंट्रीमध्ये काय करणार, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, कशासाठी मागवतोय, शेअर कॅपिटलसाठी, टू शेअर कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने मागवलेले पैसे काय होतात, भेटतात म्हणजे कुठे येणार, ते बँकेत येणार. मग त्याला काय म्हणणार आपण, अलॉटमेंट मनी रिसिव्ड म्हणणार. मागवलेले पैसे भेटले, मग भेटलेले पैसे बँकेत येतात म्हणलं बँक अकाउंट डेबिट. कशाचे पैसे, शेअर अलॉटमेंटचे आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. या 2 एंट्री अलॉटमेंटच्या असतील. त्याच्यानंतर उदाहरणार्थ आपला फर्स्ट कॉल आहे, मग फर्स्ट कॉलचे पैसे मागवायचे, ती जी एंट्री जी असणार आहे त्याला आपण फर्स्ट कॉल मनी ड्यू असं म्हणणार.
ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायचं डेबिट. हे मी तुम्हाला सांगितलं होते, वाक्य लक्षात घ्या की ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्या इन्स्टॉलमेंटला द्यायचं डेबिट. म्हणजे उदाहरणार्थ फर्स्ट कॉलचे पैसे मागवायचे तर आपण काय म्हणणार, शेअर फर्स्ट कॉल. म्हणजे इक्विटी शेअर असतील तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल, प्रेफरन्स शेअर असेल तर प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल, अकाउंट डेबिट. कशासाठी मागवतोय, शेअर कॅपिटलसाठी, टू शेअर कॅपिटल. बघा अशा पद्धतीची एंट्री. मागवलेले पैसे भेटणार आहेत कुठे येतील, बँकेत. भेटले म्हणजेच काय, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड म्हणणार त्याला. मग हे भेटलेले पैसे बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, अशा पद्धतीचं. मग ते नॅरेशन मी तुम्हाला पुढे जाऊन सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, फक्त जनरल एंट्रीज आता समजून घ्या. नेक्स्ट बघा, फर्स्ट कॉल झाल्यानंतर काही वेळेस आपण सेकंड कॉल म्हणूया की अजून एक इन्स्टॉलमेंट जर वाढवली आपण तर त्याला आपण सेकंड कॉल म्हणू. मग सेकंड कॉलचे पैसे मागवायचे, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला आपण सेकंड कॉल ड्यू म्हणणार. मग शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. मागवलेले पैसे भेटणार आहेत मग आपण त्याला काय म्हणणार, सेकंड कॉल मनी रिसिव्ड. मग आले पैसे बँकेत, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. उदाहरणार्थ थर्ड अँड फायनल कॉल असेल, शेवटचे इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे तर शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्याचे पैसे भेटले म्हणजे रिसिव्ड झाले शेअर थर्ड अँड फायनल कॉलचे तर आपण काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट. तर अशा पद्धतीच्या अकाउंटिंग एंट्रीज एवढ्या सोप्यात, पण याच्यामध्ये चेंज होतो. काही वेळेस कंपनी काय करते की बाबा उदाहरणार्थ आता चेंजेस काय काय होतात असं लक्षात घ्या. कंपनीने 10,000 शेअर्स विक्रीस काढले, बरोबर, आणि कंपनीला शेअर्स खरेदीसाठी अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन आले 15,000, बरोबर. तर याला काय म्हणणार आपण, ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणणार. मग 5,000 शेअर्स जे अर्ज आहेत त्याला आपण पैसे देऊ शकतो का, नाही. मग शेअर ऍप्लिकेशनच्या ज्या 2 एंट्रीज आहेत त्यातली जी 2 नंबरची एंट्री आहे ती चेंज होणार. मग ती कशी चेंज होणार ते बघणार. काही वेळेस असे होऊ शकतं की 10,000 विक्रीस काढलेत आणि एकूणच शेअर्स खरेदी केलेले नाहीत, फक्त खरेदीसाठी ऍप्लिकेशन कमी आले, उदाहरणार्थ 8,000 ऍप्लिकेशन आले. तर अशा वेळेस काय करायचं, मग जनरल एंट्रीमध्ये अमाऊंट फिगर कशा घ्यायच्या ते देखील बघायचे. काही वेळेस काय होतं की शेअर विकताना उदाहरणार्थ 100 रुपयाचा शेअर आहे आणि शेअर जास्त विकले जावेत म्हणून आपण काय देतो, डिस्काउंट देतो. 100च्या शेअर्सवर 10 रुपये डिस्काउंट दिला म्हणजे 90ला शेअर्स विकला. मग डिस्काउंट दिला तर जनरल एंट्री चेंज होणार आहे अलॉटमेंटची. काही वेळेस प्रीमियमनी विकला जातो. प्रीमियमनी म्हणजेच काय, 100 रुपये डिस्काउंटने विकला म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला विकला, आणि प्रीमियमनी विकला तर काय केला जातो, प्रीमियम उदाहरणार्थ 100चा शेअर आहे, प्रीमियम विकला म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीला विकला, उदाहरणार्थ 10 रुपये जास्त किमतीला विकला म्हणजे 110ला विकला. तर मग आपल्या जनरल एंट्रीज मध्ये काय होतात, चेंजेस होतात. मग हे चेंजेस कशा पद्धतीने होणार आहेत तेच आपल्याला बघायचे. मग ह्या ज्या तुम्हाला मी इन्स्टॉलमेंट सांगितल्या त्याच्या जनरल एंट्रीज ह्या नॉर्मल बेसिक जनरल एंट्रीज. मग याच्यामध्ये या कंडिशन येतात की डिस्काउंटने विकला, ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, अंडर सबस्क्रिप्शन आहे, प्रीमियम आहे. काही वेळेस आपण कॉल इन ॲडव्हान्स म्हणतो, कॉल इन आरियर सुद्धा असतो. काही लोक पैसे देत नाहीत त्यावेळेस काय जनरल एंट्री होणार आहे. काही वेळेस शेअरचे पैसे दिले नाही म्हणून आपण शेअर जप्त करतो, त्याला फोरफिचर ऑफ शेअर्स म्हटलं जातं. मग फोरफिचर ऑफ शेअरची एंट्री काय होणार, जप्त केलेले शेअर आपण पुन्हा मार्केटमध्ये विकतो त्याला रिइश्यू ऑफ फोरफिचर शेअर असं म्हणणार. मग त्याच्या जनरल एंट्रीज काय होणार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपण प्रॉब्लेमच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला आता मी काय करतो की मी माझ्या पद्धतीने ज्या जनरल एंट्रीचा फॉर्मॅट तयार केलेला आहे तो तुम्हाला फर्स्टली समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, प्रॉब्लेमकडे सुरू करूया. एक 10 ते 15 मिनिटं, एक 5 ते 15 मिनिटं नाही लागणार, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी तयार केलेल्या सोप्या मेथडमधल्या जनरल एंट्रीज आहेत त्या आपण समजून घेण्याचा तयार करू. ह्याच आहेत. याच्यामध्ये ॲडव्हान्स जर काही चेंजेस आले, डिस्काउंट आला, प्रीमियम आला, ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, फोरफिचर, रिइश्यू, तर काय करायचं ते आपण बघूया. पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या आपल्याला 2 जनरल एंट्रीज करायच्या. मग त्या ज्या वेळेस एखाद्या वेळेस जर कन्सेप्ट चेंज आली तर त्या चेंज कन्सेप्टमध्ये आपल्याला कशा जनरल एंट्रीज करायच्या ते समजेल. पहिली जी इन्स्टॉलमेंट असणार आहे ती असणार आहे शेअर ऍप्लिकेशन. काय करतात लोक, शेअर खरेदी करण्यासाठी ऍप्लिकेशन करतात. मग ते ऍप्लिकेशनचे पैसे आपल्याला भेटतात म्हणून पहिली जी जनरल एंट्री असणार आहे शेअर ऍप्लिकेशनची ती असणार आहे शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री असणार आहे. मग बघा आता ही शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, पैसे कुठे येतात, बँकेत येतात म्हणून आपण त्याला काय करणार, बँक अकाउंट डेबिट. आणि कशाचे पैसे आहेत, शेअर ऍप्लिकेशनचे म्हणून त्याला काय म्हणणार, टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. अशा पद्धतीची त्याची जनरल एंट्री होईल. आणि याचं नॅरेशन काय करणार, बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, अशी त्याची जनरल एंट्री होईल.
पहिली एंट्री, याच्यामध्ये ही पहिली जनरल एंट्री कोणतीही कन्सेप्ट असू द्या अजिबात चेंज होणार नाही, आहे अशी तुम्हाला पेपरला लिहावी लागणार आहे. फक्त अमाऊंट या ठिकाणी चेंज होईल. अमाऊंट काय होईल? चेंज होईल. उदाहरणार्थ आपण समजूया की 25 रुपये होतं शेअर ऍप्लिकेशन, तर इथं 25 रुपये आणि इथं सुद्धा काय होईल? 25 रुपये होईल. जर काय कन्सेप्ट वेगळ्या आल्या तर त्या ठिकाणी अमाऊंट फक्त आपल्याला व्यवस्थित कशा करायच्या ते आपण प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर या ऍप्लिकेशनचे आलेले पैसे ट्रान्सफर करावे लागतात. कशाचे पैसे? ऍप्लिकेशन आपण कशाचे? कॅपिटलसाठी मागवलं ना. कॅपिटल आपल्याला मुख्य उद्देश काय? आपल्याला कॅपिटल जमा करायचं. बघा काय इन्स्टॉलमेंट, दुसरी जी एंट्री असणार आहे ऍप्लिकेशनची, शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी आपण याची एंट्री करणार की इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, ही त्याची जनरल एंट्री होणार आहे. काय जनरल एंट्री होईल? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि याचं नॅरेशन करणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता चेंजेस होणार आहेत या 2 नंबरच्या एंट्रीमध्ये. कधी चेंजेस होतील? इफ, बघा, जर तुम्हाला ओव्हर सबस्क्रिप्शन दिलेलं असेल. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर. आता ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्हाला 10,000 शेअर्स तुम्ही विक्रीस काढले आणि तुम्हाला काय आले? 15,000 शेअर्सचे ऍप्लिकेशन आले, म्हणजे 5,000 काय झाले? जास्त ऍप्लिकेशन आले. ही जी कन्सेप्ट आहे याला म्हणणार आपण ओव्हर सबस्क्रिप्शन. मग हे 5,000 जे ऍप्लिकेशन जास्तीचे आलेले आहेत यांचे पैसे आपण काय करू शकतो? परत करू शकतो, म्हणजे रिफंड करू शकतो. किंवा काही वेळेस काय होतं की यातले काही लोक काय करतात की काही जण 1 शेअरसाठी ऍप्लिकेशन करतील, काही लोक 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन करतील, काही लोक 3 शेअरसाठी ऍप्लिकेशन करतील. मग असे टोटल जर 15,000 ऍप्लिकेशन आलेले असतील, बरोबर, मग आपण काय करणार? ज्यांनी 3 शेअरसाठी ऍप्लिकेशन केले ना त्यांना सुद्धा 1च शेअर देणार आपण. ज्यांनी 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केले त्यांना सुद्धा 1च शेअर देणार, आणि ज्यांनी 1 शेअरसाठी ऍप्लिकेशन केले त्यांना सुद्धा 1 शेअर देणार. असं का करायचं? उदाहरणार्थ 3 शेअरसाठी ज्याने ऍप्लिकेशन केलं जर त्याला जर 3 शेअर दिले तर 1 शेअरवाल्याला काय भेटणार नाही, ज्याने 1 साठी केले. त्यामुळे मग आपण काय म्हणतो की सगळ्याला शेअर्स भेटावेत. ज्यांनी 3 केले त्यांना आपण 1च देऊया, ज्यांनी 2 केले त्यांना सुद्धा 1, आणि सगळ्यांना समान जर दिले तर आपण 15,000 लोकांना काय करू शकतो? शेअर्स देऊ शकतो. 15,000 ऍप्लिकेशन्स आपण काय करू शकतो? फुलफिल करू शकतो. पण या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा होतो की ज्यांनी काय केलेले? 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केलेले किंवा ज्याने 3 शेअरसाठी ऍप्लिकेशन केलेले, त्यांनी ऍप्लिकेशनच्या वेळेस या 2 शेअर्सचे जे पैसे असतील, कॅश असतील, ती कॅश ऍप्लिकेशनचे 25-25 रुपये जे मी तुम्हाला सांगत होतो ते काय केलेले असणार आहे? कंपनीकडे सबमिट केलेले असणार आहे, आणि आपण त्याला शेअर 1च देतोय. म्हणजे त्यांनी आपल्याला 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केलं, 2 शेअरचे त्याचे आपण काय केले? 50 रुपये तर घेतले कंपनीने, पण आपण त्याला देताना शेअर काय केला? 1च दिला, आणि पैसे ते किती घेतले त्याच्याकडून? 50 घेतले 2 शेअरचे. मग या 50 मधले 25 त्याला रिटर्न करायला पाहिजे, पण कंपनी काय म्हणते? हे बघ, आता तुला 1 शेअर तर आम्ही दिलेला आहे, मग पुढच्या इन्स्टॉलमेंटच्या वेळेस आम्हाला तुझ्याकडून किती रुपये घेणे? 25 रुपये तर तुला आम्हाला देणं आहे, आम्ही तुझ्याकडून ते 25 रुपये तर घेणारच आहोत. परत एकदा लक्षात घ्या की ज्या ऍप्लिकेशनवाल्याने 2 शेअरसाठी ऍप्लिकेशन केले, ज्या इक्विटी शेअर होल्डरने किंवा ऍप्लिकेशन एखाद्या व्यक्तीने केलं 2 शेअरसाठी, तर 2 शेअरच्या ऍप्लिकेशनचे पैसे त्याच्याकडून आपण प्रत्येकी 25 अशा पद्धतीने 50 रुपये घेतले, पण शेअर्स देताना त्याला 1च दिला. मग त्याने 25 रुपये एक्स्ट्रा दिलेले त्याला रिफंड करावे लागतील, पण आपण त्याला काय म्हणतो की आता ठीक आहे, तुला शेअर तर दिलेला आहे, तू 2 शेअरचे पैसे दिलेत ना, 25 रुपये सध्या तुझे आमच्याकडेच राहू दे, ज्यावेळेस अलॉटमेंटचे 25 रुपये तुला द्यायची वेळ येईल ना त्यावेळेस ते हे 25 रुपये आम्हाला देऊ नको, तुझे आम्ही ऍडव्हान्स मध्ये जमा करून ठेवतो. यालाच म्हटलं जातं ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट, ऍप्लिकेशन मनी ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट. मग ऍडजस्टेड ऑन अलॉटमेंट असेल तर काय जनरल एंट्री होणार आहे? बघा, ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तर जनरल एंट्री मी या ठिकाणी समजून सांगतोय. तर ओव्हर सबस्क्रिप्शनच्या वेळेस जनरल एंट्री काय करणार? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँक अकाउंट कधी? जर आपण त्या शेअर होल्डरचे पैसे रिफंड केले, म्हणजे उदाहरणार्थ 10,000 शेअर्स विक्रीस काढले, 15,000 ऍप्लिकेशन आले, 5,000चे रिफंड केले तर बँकेतनं पैसे जातील म्हणून टू बँक अकाउंट. रिफंड न करता आपण त्यांना काय म्हटलं की तुम्ही आम्हाला आता 1 शेअर देतो तुम्हाला, तुम्ही 2 शेअर्सचे जे दिलेले आहेत ते तुम्ही पुढच्या इन्स्टॉलमेंटच्या वेळेस देऊ नका, आता मी ते पैसे तुम्हाला रिटर्न करणार नाही, आमच्याकडेच ठेवतो, पुढच्या इन्स्टॉलमेंटच्या वेळेस ते वळती करून घेऊ. त्यालाच आपण काय म्हणणार? इक्विटी शेअर अलॉटमेंटचे पैसे ऍडव्हान्स मध्ये घेतले म्हणून ती इक्विटी शेअर अलॉटमेंट. यालाच म्हणणार इफ प्रो राटा अलॉटमेंट असेल. प्रो राटा अलॉटमेंट म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितले ते.
आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्मल एंट्री काय होती, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता ओव्हर सबस्क्रिप्शनच्या वेळेस क्रेडिट बघा, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. क्रेडिट 2 वाढलेले आहेत. कशाला? बँकेला एक क्रेडिट वाढले. बँकेला कधी जर एक्स्ट्रा शेअर आपण ऍप्लिकेशन आलेले पैसे रिटर्न केले तर बँक अकाउंटला क्रेडिट देणार. अन्यथा आपण काय करणार, ते प्रोराटा बेसिसने वाटले तर इक्विटी शेअर अलॉटमेंटला काय करणार, क्रेडिट देणार असं. आणि जर अंडर सबस्क्रिप्शन असेल, अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, उदाहरणार्थ 10,000 शेअर्ससाठी आपण विक्रीला काढली आणि आपल्याला ऍप्लिकेशन आले 8,000च, तर अशा वेळेस जनरल एंट्रीमध्ये नो चेंज, म्हणजे ही जी जनरल एंट्री आहे ना, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, ही जनरल एंट्री करायची, नो चेंज. नंबर ऑफ सबस्क्राईब शेअर कन्सिडर टू ऑल अकाउंटिंग ट्रीटमेंट. मग जे काय आपण बघा, आता या ठिकाणी बघा 10,000 ऍप्लिकेशन, 10,000 शेअर विक्रीस काढले होते, पण ऍप्लिकेशन किती आले, 8,000. मग हे 8,000च ऍप्लिकेशन आपण काय करणार, कन्सिडर करणार, जे काही फर्दर अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहोत त्यासाठी हा 10,000 विचारात घेणार नाही. जरी विकायला 10,000 काढले असले तरी विकले फक्त 8,000, मग 8,000 शेअरचं कॅल्क्युलेशन प्रत्येक जनरल एंट्रीच्या वेळेस आपण घेणार आहोत. आय होप तुम्हाला या फर्स्ट इन्स्टॉलमेंटची जनरल एंट्री समजलेली आहे शेअर ऍप्लिकेशनची. त्याच्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट असणार आहे आपली शेअर अलॉटमेंट. शेअर अलॉटमेंटच्या वेळेस याची नॉर्मल एंट्री काय होती, शेअर अलॉटमेंटची पहिली, शेअर अलॉटमेंट मनी ड्यू, पैसे मागवायचे, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायचं असतं डेबिट, म्हणून शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे आपण त्याला इक्विटी शेअर असेल तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट असं म्हणणार. आणि त्याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू, अशा पद्धतीचं त्याचं नॅरेशन असणार आहे. आता जर समजा हे पैसे शेअर्स डिस्काउंट देऊन विकले तर ह्या अलॉटमेंटच्या एंट्रीमध्ये चेंज होतो. मग बघा त्यांनी सांगितलं की इश्यू शेअर ॲट डिस्काउंट. डिस्काउंट दिला तर बघा कंपनीचा ह्याच्यामध्ये लॉस आहे आणि लॉस जर झाला तर तो डेबिट असतो, म्हणून जनरल एंट्रीमध्ये बघा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. चेंज काय झाला बघा, इथं इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट होतं, इथं आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट डेबिट दिले, म्हणजे डिस्काउंट दिला तर डिस्काउंटला डेबिट आणि टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट अशी एंट्री केलेली आहे. आय होप हा चेंज तुमच्या लक्षात येत आहे. काय वेळेस आपण आता डिस्काउंट म्हणजे काय ते लक्षात घ्या की तुमच्या शेअरची किंमत किती, 100 रुपये, पण तुम्ही तो कमी किमतीला विकला, म्हणजे उदाहरणार्थ 90 रुपयालाच विकला, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती म्हणणार तुम्ही, 90 रुपये, डिस्काउंट किती दिला, 10 रुपये, आणि इक्विटी शेअर कॅपिटल किती, 100 रुपये, अशा पद्धतीची जनरल एंट्री होणार. आणि जर डिस्काउंट नाही दिला तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट काय म्हणू आपण, 100 रुपये, इक्विटी शेअर कॅपिटल किती, 100 रुपये, अशा पद्धतीने. आय होप तुमच्या हे लक्षात येते, जनरल एंट्री लक्षात आल्या की तुम्हाला हे बऱ्यापैकी सोपं जाणार आहे. डिस्काउंटचं समजलेलं असेल तर पुढे जाऊया आपण. इथं बघा इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय की तुमचा जो फेस व्हॅल्यू आहे शेअरची किंमत 100 रुपये आणि ती जर तुम्ही समजा विकायचं ठरवलं 110 रुपयाला, 10 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भेटणार आहेत. मग हे अलॉटमेंटच्या वेळेस जर तुम्ही वसूल केले तर एंट्रीमध्ये काय होणार आहे, हा इन्कम आहे तुमचा एक्स्ट्रा 10 रुपये, इन्कमला काय देणार आपण, क्रेडिट देतो, इन्कमचा बॅलन्स क्रेडिट असतो. म्हणून जनरल एंट्रीमध्ये आपण एंट्री काय करणार, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, अशा पद्धतीची जनरल एंट्री होणार आहे. या ठिकाणी चेंजेस काय बघा, इक्विटी शेअर प्रीमियमला आपण क्रेडिट दिलं कारण की तो आपला इन्कम आहे, आणि इकडे बघा डिस्काउंटच्या वेळेस डिस्काउंटला आपण काय दिलं, डेबिट दिलं कारण की तो आपला लॉस आहे. तर हे अलॉटमेंटच्या वेळेस जर शेअर तुम्ही डिस्काउंट किंवा प्रीमियमनी विकलं तर. आता सर एक गोष्ट आम्हाला लक्षात नाही आली की फक्त अलॉटमेंटच्या वेळेसच डिस्काउंट देऊ शकते का, म्हणजे डिस्काउंट ही कन्सेप्ट कोणत्याही इन्स्टॉलमेंटच्या वेळेस असू शकते, म्हणजे फर्स्ट कॉलच्या वेळेस सुद्धा डिस्काउंट असू शकतो किंवा फायनल कॉलच्या वेळेस सुद्धा असू शकतो. मग आपल्याला त्यावेळेस बघा फर्स्ट कॉलच्या वेळेस जर असेल तर फर्स्ट कॉलच्या वेळेस आपण इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, अलॉटमेंट वापरणार नाही, म्हणजे फक्त त्या ठिकाणी अलॉटमेंटच्या वेळेस नाही म्हणून अलॉटमेंट वापरणार नाहीये. तर आय होप या जनरल एंट्रीज तुम्हाला क्लिअर होत आहेत. ही झाली पहिली जनरल एंट्री अलॉटमेंटची. पहिली नॉर्मल जनरल एंट्री काय, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल. डिस्काउंट असेल तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. प्रीमियम असेल तर एंट्री काय करणार आपण की इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट.
मग हे मागवायच्या वेळेसच्या जनरल एंट्रीत आता मागवलेले पैसे भेटले तर आपण त्याला काय म्हणणार, इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड असं म्हणणार. काय म्हणणार आहोत, इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. मग याच्या वेळेसची नॉर्मल एंट्री काय करणार आपण, पैसे बँकेत येतात, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. मग आता याच्यामध्ये चेंजेस कधी होऊ शकतो, की जर समजा ह्या पैसे जर एखाद्या पार्टनर्समध्ये एखाद्या शेअर होल्डरने, म्हणजे ज्याने आपल्याकडून शेअर घेतलेला आहे त्या शेअर होल्डरने अलॉटमेंटचे पैसे दिलेच नाही याचा अर्थ तो देणारच नाही असं लगेच होत नाही. आपण पैसे मागायचे, पहिल्यांदा मागायचे, दुसऱ्यांदा मागून सुद्धा दिले नाही तर मग तिसऱ्या वेळेस त्याचे शेअर जप्त करायचे, त्याला फोरफिचर ऑफ शेअर. पण पहिल्यांदा आपलं मागतोय, फर्स्ट कॉल आहे आपला, त्याच्यामुळे आपण त्याला काय पैसे मागितले त्याला आणि त्याने जर पैसे दिले नाही तर त्याला आपण कॉल इन अरियर्स म्हणणार. मग अलॉटमेंटचे पैसे जर आपल्याला भेटलेले नसतील तर बघा, भेटले तर बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, आणि एखाद्या शेअर होल्डरने जर पैसे दिले नसतील, त्याचे जे पैसे यायचे राहिलेले असतील तर त्याला कॉल इन अरियर्स असं म्हणणार. मग कॉल इन अरियर्स असेल तर बँक अकाउंट डेबिट कॉल इन अरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट अशी एंट्री होईल. काही वेळेस याची उलटी कन्सेप्ट असू शकते की कॉल इन ॲडव्हान्स म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेसच आपल्याला काही लोक फर्स्ट कॉल म्हणजे पुढच्या हप्त्याचे पैसे देतील, किंवा सेकंड कॉल म्हणजे त्याच्या पुढच्या हप्त्याचे पैसे देतील, किंवा सगळ्या हप्त्याचे पैसे देऊ शकतात. मग अशा वेळेस ते पैसे जर भेटलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, कॉल इन ॲडव्हान्सला आपण काय करणार, क्रेडिट देणार आहोत. मग एंट्रीमध्ये बघा, बँक अकाउंट डेबिट कॉल इन ॲडव्हान्स टू कॉल इन ॲडव्हान्स आणि टू अलॉटमेंट अकाउंट शेअर अलॉटमेंट अकाउंट अशा जनरल एंट्री होणार आहेत. ह्या 2 नंबरच्या ह्या जनरल एंट्रीज लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या पेपरमध्ये एकही जनरल एंट्री येणार नाही. कुठं चेंज होतो ते फक्त लक्षात घ्या की शेअर अलॉटमेंटची नॉर्मल एंट्री आपली ही आहे, जर डिस्काउंट ड्यूची एंट्री ही आहे, जर डिस्काउंटने असेल तर डिस्काउंटच्या वेळेस काय चेंज होतो ते बघा, प्रीमियमने असेल तर प्रीमियमच्या वेळेस काय चेंज होणार आहे जनरल एंट्री ते बघा. अलॉटमेंटचे पैसे भेटणार आहेत तर त्याची नॉर्मल एंट्री अलॉटमेंट मनी रिसिव्डची एंट्री आपण ही बघितली, आणि जर त्याच्यामध्ये चेंजेस होत असेल बाबा कॉल इन अरियर्स असेल तर काय एंट्री होणार आहे आणि कॉल इन ॲडव्हान्स असेल तर काय एंट्री होते, हे तुम्ही डिफरन्स समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. आता त्याच्यानंतर समजा उदाहरणार्थ फर्स्ट कॉल, तर फर्स्ट कॉलचे पैसे आपल्याला तुम्हाला मी सांगितले की फर्स्ट कॉल मनी ड्यू म्हणजेच काय, त्याचे पैसे मागवायचे म्हणजे फर्स्ट कॉल मनी ड्यू. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायचं डेबिट म्हणजे फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथं जर डिस्काउंट असेल तर काय करायचं सर, मग सोपं आहे, फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, तेवढाच चेंज होईल. जसं इथं आपण चेंज केलं बघा की इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. जर फर्स्ट कॉलच्या वेळेस डिस्काउंट असेल म्हणजे फर्स्ट कॉलच्या वेळेस सुद्धा देऊ शकतात ना, तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अशी एंट्री होईल. नॉर्मली प्रॉब्लेममध्ये बऱ्याचशा अलॉटमेंटच्या वेळेस डिस्काउंट आहे त्याच्यामुळे मी ती एंट्री तिथंच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फर्स्ट कॉलचे पैसे भेटले तर त्याला आपण काय म्हणणार, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. पैसे येतात बँकेत, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. नॅरेशन काय लिहिणार, बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. मागवण्याचं नॅरेशन काय लिहिणार की बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. मग जर बाबा फायनल किंवा सेकंड कॉल असेल मग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल, त्याचे पैसे मागवायचे म्हणून जनरल एंट्री काय, इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू. मग जनरल एंट्री काय करणार त्याची, तर इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि नॅरेशन लिहिणार बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड सेकंड कॉल मनी ड्यू. मागवलेले पैसे भेटले मग आपण जनरल एंट्रीला नाव काय देणार, इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. मग त्याची जनरल एंट्री बँकेत पैसे येतील बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट आणि नॅरेशन बिईंग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. एवढ्या सोप्या जनरल एंट्रीज आहेत. आय होप तुमच्या क्लिअर होत आहेत. आणि शेवटचे एक 2-3 जनरल एंट्री आहेत की काय होतं की काही वेळेस बघा आपल्याला एक कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगतो की आपण 100 रुपयाचा शेअर विक्रीस काढला बरोबर, त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशनच्या वेळेस या ठिकाणी त्याच्याकडून 25 रुपये घेतले. त्याच्यानंतर दुसरी इन्स्टॉलमेंट आहे आपली अलॉटमेंट. अलॉटमेंटच्या वेळेस काय केले आपण त्याच्याकडून 25 रुपये घेतले. मग फर्स्ट कॉल जो आहे त्याचे 25 रुपये आपण त्याला मागितले पण त्याने आपल्याला ते दिले नाहीत. मग आपला फायनल कॉल होता, फायनल कॉलच्या वेळेस सुद्धा आपण त्याला 25 रुपये मागितले पण ते फायनल कॉलचे सुद्धा त्यांनी पैसे दिले नाहीत. मग त्याला अजून 1-2दा मागून बघितले की बाबा ह्या 2 वेळा मागून बघितले की फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे राहिले तुझे ते दे, पण त्याने ते पैसे दिले नाहीत.
2 वेळा मागून सुद्धा मग आपण त्याचे काय करणार, फोरफिचर करणार शेअर. मग शेअर फोरफिचर केल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. शेअर फोरफिचर केलं म्हणजे त्याचं शेअर प्रमाणपत्र कॅन्सल करायचं आणि त्यांनी जे आपल्याला पैसे दिले होते पहिल्या 2 इन्स्टॉलमेंटचे, बघा ह्या 25 आणि 25 असे टोटल किती दिले होते आपल्याला, 50 रुपये आपल्याला त्यांनी दिले होते. हे 50 रुपये त्याला रिफंड करायचे, त्याला शेअर पण द्यायचा नाही, त्याचा शेअर काढून घ्यायचा आणि 50 रुपये सुद्धा जप्त करायचे. जप्त करायचे म्हणजेच काय करायचे, फोरफिचर करायचे. आय होप फोरफिचर कन्सेप्ट लक्षात. मग ही फोरफिचरची एंट्री ज्यावेळेस आपल्याला जप्त करावे लागतात ना, त्यावेळेसची एंट्री काय होणार आहे ते समजून घ्या. त्यावेळेसची एंट्री बघा कशी असणार आहे. तर या ठिकाणी बघा काय सांगितले, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. बघा शेअर जप्त करतो म्हणजे आपली शेअर कॅपिटल कमी होतं. कॅपिटल आहे लॅबिलिटी, लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट, वाढलं तर क्रेडिट, कमी झालं तर डेबिट. म्हणून बघा या ठिकाणी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, कारण की कॅपिटल कमी होणार आहे. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे त्याने भरले नाहीत त्याला द्यायचं क्रेडिट. बघा उदाहरणार्थ त्याने आपल्याला शेअर अलॉटमेंटचे जर पैसे भरलेले नसतील तर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, फर्स्ट कॉलचे जर भरले नसतील तर टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, सेकंड कॉलचे किंवा फायनल कॉलचे भरले नसतील तर टू शेअर फायनल कॉल अकाउंट. आणि आता या ठिकाणी बघा आपल्याला काय केलेले, मी तुम्हाला समजून सांगत असताना इथं हे अलॉटमेंटचे पैसे भरलेत म्हणजे हे अलॉटमेंट मी खुडतो, म्हणजे आता इथं प्रॉपर एंट्री काय होईल माहिती का, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. आता शेअर कॅपिटल अकाउंट कितीने कमी होणार आहे, आपण त्याचे शेअर जप्त करतोय 100 रुपयाचा, 100 रुपयाने कमी होणार. टू शेअर फर्स्ट कॉलचे किती दिले नाही त्यांनी, 25 रुपये दिले नाही म्हणून 25 रुपये. टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल याचे सुद्धा 25 रुपये दिले नाही म्हणून 25 रुपये दिले. आणि टू शेअर फोरपीट किती केले, 25 आणि 25 त्याने भरलेली जी अमाऊंट आहे ती फोरपीट केली आपण, मग ते 50 रुपये फोरपीट केलं, मग ते या ठिकाणी लिहिणार 50. बघा डेबिट 100च आहे इथं, बघा हे 25 25 50 आणि हे 50 100 अशा पद्धतीची एंट्री होईल. आणि नॅरेशन काय लिहिणार, बिंग 100 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी, म्हणजे त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी त्याचे शेअर काय केले, जप्त केले. 100 करू शकतो, 1 शेअर करू शकतो, 1000 शेअर असतील तर 1000 शेअरचे पैसे दिले नाही म्हणून ते जप्त करू शकतो. आता पुढे जाऊन काय होऊ शकतं की हे जप्त केलेले जे 100 रुपयाचा जो आपण जप्त केलेला शेअर होता तो पुढे जाऊन आपण कितीला विकला, 80 रुपयाला विकला असं समजूया. यालाच म्हणणार परत विकला, यालाच म्हणणार आपण रिइश्यू ऑफ फोरफिचर शेअर. जप्त केलेला शेअर रिइश्यू केला. मग रिइश्यूच्या 2 एंट्रीज होतात. बघा रिइश्यू करताना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या की 100 रुपयाचा शेअर 80 ला विकला, लॉस किती झाला, 20 रुपये. पण हा लॉस आपण जे वर इथं 50 रुपये जे जप्त केले होते ना त्यातनं हे 20 रुपये काय करायचे, रिकव्हर करू शकतो. कारण की आपल्याला ते फुकटचे घेणं देण्याचे 50 रुपये भेटलेले आहेत, त्याच्याकडून 50 रुपये सुद्धा घेतले त्यांनी जमा केलेले, पैसे ते त्याला परत केले नाही आणि त्याचा शेअर सुद्धा काढून घेऊन तो परत आपण विकला. मग हे 50 रुपये आपण काय करणार, आपल्याकडे जे आहेत त्यामधनं त्या दुसरा तोच शेअर 100 रुपयाचा आपण 80 ला विकला, मग त्यातले ज्या 50 रुपये जे आपण त्याचे जप्त केले त्या 50 मधनं हे 20 रुपये काय करणार आपण, रिकव्हर करणार. म्हणजे जी फोरफिचर अमाऊंट जी असणार आहे त्या अमाऊंट मधनं रिइश्यू करत असताना जो लॉस झालेला आहे शेअर विकताना तो रिकव्हर करायचा. मग अशा वेळेस जनरल एंट्री काय होईल ते लक्षात घ्या. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट आपण शेअर कितीला विकला सर, 80 रुपयाला विकला, मग बँक अकाउंट डेबिट काय म्हणणार, 80, कारण की बँकेत पैसे किती आले, 80 रुपये आले. फोरफिचर शेअर अकाउंट, बघा आता फोरफिचर शेअर अकाउंट, बघा फोरफिचर मध्ये आपला लॉस किती झाला, 20 रुपयाचा. हा 20 रुपयाचा लॉस आपण ह्या 50 मधनं रिकव्हर केला म्हणून आपण फोरफिचर शेअरला 20 रुपये त्यातनं रिकव्हर करणार म्हणून फोरफिचर शेअर 20 रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल बघा आपण शेअर विकल्यामुळे आपला 100 रुपये पुन्हा एकदा कॅपिटल वाढणार आहे म्हणून त्याला आपण क्रेडिट देणार, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होईल. आता हा जो लॉस आपण रिकव्हर केला 20 रुपयाचा या 50 रुपयामधनं, 50 रुपयामधनं लॉस 20 रुपये रिकव्हर होऊन अजून आपल्याकडे ते जप्त केलेल्यातले 30 रुपये शिल्लक आहेत. मग हा जो शिल्लक अमाऊंट आहे फोरफिचरचा बॅलन्स, तो बॅलन्स आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा. मग शेवटची एंट्री असते बघा, ट्रान्सफर ऑफ शेअर फोरफिचर बॅलन्स टू कॅपिटल रिझर्व्ह. मग त्याची एंट्री आपण काय करणार, शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट, किती रुपये बॅलन्स होता तो सर, 30 रुपये होता, 30 रुपये टू कॅपिटल रिझर्व्ह 30 रुपये. नॅरेशन लिहिणार, बिंग बॅलन्स ऑफ शेअर फोरफिचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. काय, बिंग बॅलन्स ऑफ शेअर फोरफिचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. तर अशा या जनरल एंट्रीज आहेत. जनरल एंट्रीज व्यवस्थित तुमच्या बुक्समध्ये लिहून ठेवा, याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित पेपरमध्ये लिहिता येतील. मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल
तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असणार आहे. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. जसा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तसंच पुढचे व्हिडिओ देखील महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.